मी मराठी बोलतो, मी मराठा आहे. मला स्वप्न मराठीतलं पडतं. माझ्या रक्तात ही भाषा, ही संस्कृती एकरूप झालेली आहे. आमच्या रक्तात जोपर्यंत युरोपीय आणि इस्लामी गुलामीचं बीज रुजलेलं आहे, निघत नाही आहे निश्चेष, तोपर्यंत हिंदुस्थान स्वतंत्र झाला म्हणण्यात अर्थ नाही. या मातृभाषेच्या देहात 48% शब्द हे परकीय आहे. ती रक्तंबाळ आहे, ती घायाळ आहे माझी मातृभाषा मराठी. याचं दुःख नाश करण्यासाठी ते शब्द उपसून काढले पाहिजेत. शब्दांचे बाण घुसलेत. ग्रंथकर्त्यांनी ते काम फार चांगलं केले, बाजीराव पेशवा. पण द ग्रेट हो, इंग्रजी शब्दाचं सहाय्य घेतल्याशिवाय, इस्लामी शब्दाचं सहाय्य घेतल्याशिवाय भाषा जिवंत ठेवू शकत नाही. ज्यांची भाषा जिवंत नाही ते राष्ट्र जिवंत होऊ शकत नाही. नाही राहू. मी तुम्हाला विचारतो, 15-16 वर्षाच्या पोराला आई जर म्हणली, अरे संभाजी थोडी ताजी भाजी घेऊन ये. काय हो, ताजी या शब्दाला काय मराठीत दुसरा प्रतिशब्द मला ठाऊक आहे? तुमच्या बोलण्यावरती माझी हरकत आहे. हरकतील तुमच्याजवळ काय शब्द आहे? तुमची तब्येत कशी काय आहे? तब्येतीला काय तुम्हाला शब्द ठाऊक नाही? अशा कितीतरी 48% शब्द भाषेत घुसलेले बाण आहेत. आज 76 वर्ष झाल्यानंतर सुद्धा मराठी भाषेच्या देहातले परकीय बाण निघालेले नाही आहेत. नवे इंग्रजी बाण खूप घुसलेत. 14 शब्दाला जस्ट आलो. जस्ट तुला आईच्या गर्भात साक्षात्कार झाला का जस्टचा? असाच सगळ्या गलिच्छ जीवन आपलं झालेलं आहे. हा जो ही आपली माती, आपली संस्कृती, आपली परंपरा, ह्याच्याबद्दलचा विलक्षण अत्यंत टोकाचा अभिमान उत्पन्न व्हावा लागतो, तो शिवाजी महाराजांच्या शहाजीराजांनी केला होता. सांगतो आणखी, आईच्या गर्भात जे मिळतं ते भाषेतून मिळतं. भाषेतून जे मिळतं ते कधीच मावळत नाही, नामशेष होत नाही, ते संपत नाही. पहिल्यांदा आपल्या देशातल्या भाषा शुद्ध व्हायला पाहिजे, अत्यंत अत्यावश्यक.